स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्यो नम, श्री कुलदेवताय नम, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नम. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती दिद्वातीतं गगन सदृश तत्वमत्सदिलक्ष एक नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पदनेत्र सुहास्यवदन कथा टोपीच माला दंडक मंडलुधर कटयाकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगी श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालक अविनाशा शेष शयन अनंत वेशा अनामातीता अनंत जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभू नमुतया त्या महाविष्णूचा अवतार जगवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण विघ्नहरपणे होय. तिचा वरद प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळा काव्यात येता हाताती ब्रह्मासुता न मिळेली. जो अज्ञान तिमिर नाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रि कोमल दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगत परिचय कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अति कुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरवी त्याची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपुल्या विख्यात महिमा जने गावायचे योजिले करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकोणिया स्तुती संतोषली स्वामी राजपूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदा भेद ते स्वात्व सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुळ मुकुटावंतस नमिले कवी कलिदास त्यांनी नाट्य रचना विशेष प्रिय जगी राहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून नैतेही डोलेविते मान त्यांचे चरण न मिळेले ईश्वर चरणी जडिले चित्त असे तुकाराम मादिक भक्त ग्रंथारंभित नमित व्रत प्रसाद कारणे. अहो तुम्ही संत जनी मज दिनावली कृपा करून आपण हृदय स्तरावणी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वनिता ग्रंथ पसरेल समुद्र असा त्या महोदीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही त्या वया मानसूत नाही अनमान काही न करावा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिसतो प्रथम अध्याय गोढा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोढा. श्री शंकरार्पण मस्तु श्री पाद श्री वल्लभार्पण मस्तु अध्याय दुसरा. श्री गणेशाय नम. कामना धरून जे भजतीत होय त्याची मनोरथ पूर्ती तैसीची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माघारी राजा प्रेमोदी यांचे घरी बसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच्या दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या सजवे एक पाळसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हाडी दोघांचे पैसोनी दोहेवरी दिसली वली पैसले आपण पाहुणी समर्थांचे ते उभयांती वाटले चोजब साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामीने हास्य मुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंदून धरितवाडा परती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंदलो तीर्थे समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहज गती पातलो गोटा तटकाप्रती जिभेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली
गेले गोदावरीचे स्थानस्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातोलो येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वाच मग येऊन पंढरपुरास स्वैचने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वैच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वैच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले तेपासून या नगरात आनंदी आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यती वर्य कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी येथे श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिस्वत द्वितीय अध्याय गोढा येथे श्री स्वामीचरित सारामृत द्वितीय अध्याय श्री रत्सु शुभ मत्सु अध्याय 3 श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती तैसी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेळे सोडिले मोहळा माझी वास्तवे करिता अपाटोळ झाले भक्त तेथीचे सकल वृत्त अल्पमती केवीवरनु सर्वे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धा मार्गावली टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवेकानी परिणच मानिले त्या येथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारे बैसली येती राज स्वइच्छेने तेथे एक अविंद होता तो करितयांची थटा परी काही चमत्कार पाहता महासित समजला पूर्व पुण्यस्तव निश्चिते आले चोळापाचे ग्रहापती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर योगायोगाधिक काही चोळापाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद बहुसाळ झाला तरीपासून तयांची घरी राहिले स्वामी अवसरी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असतीजे चोळापाचे ग्रहाप्रती आले कोणी यक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकां माझी पसरली मातन रूपाशी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात येती विख्यात पातले वार्ता एसी कोणी राव बोलले काय वाणे गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आमस्तूत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाई भेटू तया येती वर्य परी ते अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकलिकाने हे सत्य जरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेविली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवली गेली तुरी चरणी भक्ती जळली ते सकळ सभा आनंदली समजली पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराय इथे श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री रस्तु शुभ भवतु इथे श्री स्वामीचरित सारामूर्ते अक्कलकोट प्रवेश नगर द्वितीय अध्याय 4 श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येथे हाता स्वामीचरित गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाची अंती अक्कलकोटी आले येथे नृपराया दर्शना देती स्वइच्छेने राहती तया पुरी थोडा आपल्याचा दृढ भाव घरी आले स्वामी राव हे तयांचे सुत्कृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते थोडा आपल्याची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिचा चित्त आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येथे दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापले तप्त झाले मायामय पसाऱ्याते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे यती राज पुरविती दृढ चरणी तयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करीता कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनासी डोंगेचे अनादी लागला हा स्वामी नव्हे डोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे ऐसे तयांनी निंदिले समर्थांच्या अंतरी जाणले तेव्हा ते भेटीसे आले जेव्हा केले नवल एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी हेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने जन असंख्यात पादरे तेथे क्षणार्धात समाज दाट्याला बहुत एकची गटी झाली
दर्शना घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या वनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही भीती तयाते कोणी नाव साथे करीती कोणी अनोनेया दिती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करते क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हाते समर्थ संन्याशांपुढे लोटीती मोडली जनांची गर्दी ते येऊन सेवे करी सन्नांशा पुढे नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनोदकाशी सूर्य जाता असता जळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अनोदक वर्ज असते ते पातले करू छळना ज्याची झाली विटंबना दंडावया पुस्तिक जना अवतारे यतिवर्य येथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री रस्तु शुभ भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नम भवन कारण विश्वज्ञाला अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदयतु अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कुणासी पडता सांगकडे धाव घेतली स्वामींकडे राजे राजवाडे थोडं तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आली आपुल्या नगरापती आणू म्हणे ती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारले असा पातला दिवाण आणि सरदार मान करीतैसे थोर बैसले असता समगल बोले दुर्पर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटाशी तेथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन पुन्हा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलला झाला उतर नृपालाही बरीसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी त्या आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकोणी उतर संतोषला तो नृपवर तेसी सबाई समर आनंदिनी जाहली नृपती सहस कळजने त्या वरिता त्यांची सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती दया तात्या साहेब निघाले सफर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जेवळ केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चिती तेथी जनांची पाहुणी भक्ती गण्य म्हणती दया ते अक्कलकोटीचे द्रुपदी स्वामी चरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याची करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करून नाना पक्वाने करेती ब्राह्मण भोजने दिदली भाऊसाळा दाणे याचक धने तृप्त केले स्वामींची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरीत संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा ऐशी याने काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले त्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविले एक युती एकांत गांठुनी जोडाप्या प्रती त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या तुम्ही जरी समर्थाशी घेऊन याला बडोद्यासी मग मल्हार लावा आदरेसी ना म्हणतील तू माते द्रव्यन सर्वेशा जोडाप्या प्रती लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाळ जोडाप्याने कर जोडून विनंती केली बधुर वचने कृपाळू होऊन समर्थानी बडोद्या प्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तिथे जाता होईल ऐसे एकूण या वचन समर्थाने हास्य करून उतर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मला रघुपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे इथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा एकोक भाविक भक्त पंचमो अध्याय गौडा श्री रत्सु शुभ भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नम धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामींप्रती कृपा करून मजवरती बडोद्या माझी चालावे भाषण ऐसे एकोणी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हाला हाने आवडे ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो त्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावय यत्न करून ऐसा केला विचार मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करीत ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांचे तोंड कैसे दाखवावे
असा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून द्यावे पडवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालवली स्वामीसी तात्या साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरिला, अर्धा मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाई उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी. मग अपयशात येऊन बडोद्या माझी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाजोनी अन्य उपाय न होय. परी मल्हाराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्व त्रासी विचारी ती कोण जाती स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव, नृप कार्याचे धरून धाव आपण पुढे जहाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणून सत्वर ठोकायचे चरणे, ऐसी तिरवार मोठ्याने समर्थ होते बोलले. क्रोध मुला पाहुणी यशवंतराव भ्यायला म्हणे, प्रवणी तोंडाचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्यासी तेथी कार्याशी सोडून. साहेबाविषयी प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती झाली, अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत. इथे श्री स्वामीजी सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत षष्ठो अध्याय गोढा. इथे श्री स्वामीजी सारामृते षष्ठो अध्याय समाप्त. शुभ भवतु. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघर्णा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी, जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणवली यती परब्रह्म वेदांत आवडे तयांसी, श्रवण करीती दिवस निशी, हिरळी करादी कशास्त्रांसी वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतरी करुणी लोका उपदेशिती, तैसी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृप पोटी, बहुत क्रोणी खटपटी बुवांसी शेवेटी आणिले. राजन नृप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती, त्याने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगुही होत असे. एके दिवशी सद स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काया केल्याने होय निर्दर, ऐसे 19 सत्वर येती राजे हासले. मुके काही न बोलती वारंवार हास्य करीती, पाहुणे ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेड्या संन्यासी गुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसे याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर, लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ बसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग, पुन्हा वेदशास्त्री कन्यान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी लावणे पातले अपुल्य स्वस्थानी, विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन ब्रह्मचारी कैती, शयन जवळ पारसी दोघे जण तेही नितत झाले. निजा लागली बुवांची लोटली काही निशी, एक स्वप्न तयांची चमत्कारी पडलेसे. आपुल्या अंगावर रुची कैकायकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबवून उठले, डोकरी बोबडी पडलेली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी जागृत झाली तयाची, त्यांनी धरुणी बुवांची सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांची सांगती, समस म्हणती काय यात अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नाशी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्न देखून उच्चतासी काय म्हणून राहिलासी, तरी वृत्त वय मानतोसी बघ ब्रह्मपद जाणली कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, ज्याची लागती कष्ट करणे फुकट हाता नसेची. बुवा प्रति पलट लिखून धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूने भरले नयन कंठ झाला सरदित. तया समयापासून भक्ती दडली सोनी चरणी, अहंकार गेला गळोनी ब्रह्मपद योग्य झाले. तिथे श्री स्वामीजी सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त सप्तमो अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः.
जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राज्य राहे बादर शंकर राव नामक 6 लक्षांची जागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही गमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागता परम संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलासा सुखो पोभोग कैसा त्यास निद्या नसेची रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुषाने तैसीच ब्रह्मन संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे मनोनी विडले सौभाग्य सौख्यसी दासले या भवयाते कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिवस चैन नसे कोणा लागी जावे शरण मज वरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचारच प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास सोपी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेथे नव्याती जाय दूधी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्याशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनादी कामधंदा करिता घरी स्वामी चरित परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्थाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने इथे श्री स्वामीचित सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टम अध्याय गोडहा श्री स्वामी चरणा निंदार्पणमस्तु इथे श्री स्वामीचित सारामृत अष्टमो अध्याय श्री रत्सु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरणी चिती बहु लोक दर्शना येती अक्कलकोटी नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणे यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान तेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष वासू लागली असो येशे नगरात शंकराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटले व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईची द्रव्य लोभ पूर्ण आनंद लेती येचे मन मने मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाई तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांची देई सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपणा सोडावा शंकराव तैसे करीती बाई आनंदली जिती मने मी प्रार्थुन्या स्वामी प्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे रस थोर कुलीन परिपूर्व कर्मे त्या लागून ब्रह्मरंध फिरितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधी पासून ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशान भूमीत आले येती राजत्वरित एका नूतन खांचे तर पिंजले छाटी टाकोनी सेवे करी शंकरावासी म्हणती लीला करून एसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकरावे दया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेकनूर दर्ग्याची एक कफनी चढविली मग काही दिवस रोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून लिंब पत्र 10 मिरे त्यात घातली ते द्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्म संबंध हल्या स्वामी राज्य वैद्य व्याधी फळे आपणासी प्रकृतीचे आराम पडला लावा गेले स्वनगराला काही मास लोटला तयाला ब्रह्म संबंध सोडिले मग पुन्हा आनंदेचे दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाची आनंदी झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर देईल रुपये 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याची काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे जुने गचित निश्चिती मठ तुम्ही बांधावा येशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीता ती सर्वानुमती तेथेची मठ बांधिला जुने गच्ची कीर्ती यशवंतरावाची अजराम राहिले इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त 9 अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण मस्तु शुभ भवतु श्री रत्सु अध्याय 10 श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावले नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पे हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थ श्रमी बाळाप्पा नामे दिग्गज कोणी राहतो ते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांपती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसाराती उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली दयाची
जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपंखानी सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहुणे स्वप्नेची गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासे ऐसे सांगून सर्वंत्रासी निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले. मुरकोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडीत मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसेची. परी दया नाही संतती म्हणून या उदित चित्ती. मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देता तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. एकूण या वारासी आनंदले मातसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली. पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागुनी. शुक पक्ष शिशी सवाळ बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निकुट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजा लागे आणिले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसी लीला अपार दाविले चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरुरार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य भक्त खर्चिले. त्याच मय एके दिनी ब्रह्मांड भोजने बैसली. तूप गेले सर्वनी दक्षिता ते समजले. जले भरले होते घट त्याची लाविता अमृत हस्त. ते कृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते राव बाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त. वादात त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी झाले धावून. म्हणती दीक्षितांची त्यांनी सांगून दादापुली लावावी. रावबाजी शिववृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणतीचे सांगित दीक्षित ते मान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती दया वेळी काय बोलते. आता पालटली तुझी मती त्वरित मानसी निरोप. गोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी. सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तिथेही होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वरील अर्पवृत्त मरगोडे आवळा पैत पुण्यस्थान जाणवणे. तेथे एकीला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रगटले. येथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसुत प्रेमळ भक्त. 10वा अध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पण मस्तु शुभ भवतु. श्री रत्सु अध्याय 11वा. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी वर्णिले बाळाबा मुरगोडी पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे सकाळ वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यदी रूपे श्री दत्त वास्तव सांप्रत करिता ती. परी मुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत. गाणगापूर विख्यात महाशेचे भीमातीरी. तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्ने येऊन सांगती तई करावे. मानवाला तयाचे विचार निघाले तेथून सत्वर. जवळ गेले गाणगापूर पर पावन स्थान ते. बाळाप तेथे पातळे स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रात काही उठोनी संगमावरी स्थान करून जप ध्यान आटपोनी मागुते ती गावात. सेवे कर्या बरोबरी मागून या मधुकरी. भोजनांतरी संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बसीतील. जप ध्याने आस्था जाता वारस्मनी. संध्या स्नान करावे. क्रोशी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझे येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. प्रित्यांचे मानस कदा उदास व्हायची. अय्या रामसेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून येसी परी बाळापासे बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हाच मनी ते आम्ही पुरवूची. बाळापासी मानविले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी जोडी उदकी बुडवावी. आणून या बाहेर बैसले तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले खुश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली.
ही न आपुले प्राप्त न भोग भोगवी दारू न पाहावी सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी ती नयती मोठी येऊनी दर्शना देती बाळापची ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निदिस्त आसता एके रात्री ब्राह्मण स्वप्नान भितरी येऊन या अज्ञाती अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्याची साधावे आपण केले अनुष्ठान परी तेन झाले पूर्ण आणखी काही दिवस क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमाची वृक्षातळी शेवणी वस्त्रासी केले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला तया त्यांनी न मानले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी प्रत आले गेली भिक्षा कारणे त्या दिवशी ग्रामाधिकारी भगवान न मिळेल घरोघरी बाळाप्पा तोशिले अंतरी उत्तम दिनी मानिया अक्कलकोटी जावयाची निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयाशी मार्गावरी जाहले चरणी लाळे चालवणी अक्कलकोटी दुचरे देणे बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली तेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीत तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुनी अज्ञान प्रत्यक्ष ते वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले तेथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा संबंध श्रोते सदा परिसत एकोदशो अध्याय गोढा श्री रस्तु शुभ भवतु अध्याय 12वा श्री गणेशाय नमः करावया जगत गुरुद्वार हरावया भुवार वारंवार परमेश्वर नाना अवतार करीत असे भक्त जनतार नाथ अक्कलकोटी श्री दत्त येदुरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी गता दयाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास वागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिग्ध पातले अजान भाऊ सुहास्यवदन स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाचे धावून धूळ चरण धरिले येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिले मिठी ब्रह्मानंदन माय कोटी स्तोत ओटी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे उठवून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळाप्पावरचे प्रेममय सकृतीने दाविले त्या सवय एका जहागीदार ते होते बिडाऱ्यावर स्वयंपाक करून त्यावेळेला म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीचे अर्पण करा नैवेद्याचे आवश्यक म्हणून त्याचे बाळाप्पा तेव्हा चालले त्या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सर्व बिराड्यावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन तिथे प्रांत काळी उठून सत्कर माते आचरवून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य देवते त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी जोडी घेऊन श्री स्वामी जवळे घेऊन मस्तक ठेवून जनी जावे भिक्षा कार्याने मागून या मधुकरी मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी बाके त्याने पोट भरावे द्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले 16 आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयाचे आवाई आज्ञा करी एशी आपण श्री सेवेसी करी जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माजारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अवस्था होत असे हे बाळाप्पाने पाहुणे नाना युक्ती योजना मोडून टाकेले भांडणा एकचित्ती सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोषी स्वामी पती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे येसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीराचं व्याधी जटिल रातन दिवस चैतन्य नसे क्षणवरी भोग भोगीला काही दिवस कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलवणी विचेतात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापाची यावे मरण विषदितले कानोऱ्यातून पडले आदर बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सुख सद्गुरु सेवेचा त्याचे करी भावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवा कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगून बाळापाची शंकर पूजनी वर जावे तेसी आज्ञा तया प्रति एके दिनी समर्थ करीती बरी बाळापाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा दान हे नसेल सत्य पूर्ण विरोध केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हे तर सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पे एक चिठ्ठी देते दयातून करून पाहता वाचून न करावे पूजन ते माझे लिहिलेसे तेव्हा सर्व प्रांती फिटले स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भटजी एके दिवशी काय बोलली स्व बाळाप्पाची दारापुत्र सोडून देशी आपण तेथे राहिला
आपण आपल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोलय कोण बाळाप्या म्हणे खिन्न झाला. स्वामी मदने आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा देईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावायची बाळापा. ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा इतर करीत असे. श्रीपाद म्हणे बाळापासी समर्थ न देते आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याची दिनी 2 चिठ्ठ्या लिहून वैतांचे टाकिल्या. ती आपुल्या करी भटाची उतरी सत्वरी, तेथे पाहुणीचा कडी करी असे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची चढली होती, कैसा दूर दयांपती करीतील येती दयाळ. येथे श्री स्वामीचे सारानुत नाना प्राकृत कथा संबंध, सदा प्रेमळ परिसतो द्वादश अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराजार्पण मस्तू. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक पक्षीचा शिशिकार वाढे तैसा उत्तरोत्तर तैसेही स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रति कटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले वेताची. स्वयंपाक कादाधिक करावयाची लज्जा वाटे त्यासी, दयांते एके समयी काय बोलती समर्थ. निर्लज्जाची सनिग्ध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती, तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थाची. नाना प्रकार बोलून करी समर्थाचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तेपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्निश. घराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडीती. अक्कलकोटीसी समर्थ प्रथमता ज्यांचे घर येत, तो चोळापा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तप परीत स्वामी सेवा तो परीत, तयांची द्रवेशा बहुत असता सांप्रत लागली. दिवाळीचा सण नाही तर राज मंदिराशी समर्थ राहिल्यास आनंद वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थाचे अटपिले होते चंद्रहाराचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार आला त्वरित, सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळाप्पा जवळ ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगुराला जमादार चोळाप्पा जवळ ए सत्वर म्हणे द्यावाचे चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले, तयासी हार नाही आम्हापासी, बाळाप्पा ठेवितो तयासी आम्ही मागून द्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगुराला जमादार बाळाप्पा जवळ येऊन सत्वला हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर, आपणासी न चंद्रहार, परी चोळाप्पा त्यावर सत्ता असे सर्वसे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती दरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती लाग आला राणीपती. सुंदराबाईने गोष्टी त्या विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दूरी करावे. राणी म्हणत असे, असो एके अवसरी काय झाली नवल परी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तये वेळी पडले होते श्री जवळ, त्याची करून या जोडी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थे काय उने असे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून न रागता एक क्षण शंभरावर गणती झाली. जोडी चोळाप्पाचे देऊन समर्थ बोलले, काय वचन चोळाप्पा तुझे पिटलेली न स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याची आनंद झाला तयासी, परिणा आले मानस चरण अंतरले. चोळाप्पाशी दूर केले बाईचे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवणी दृढ तरी ताडण करी बहु चाळ. हे ऐकून बाळाप्पाशी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून. त्याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळ पातले. तेव्हा एका सेवेकऱ्याचे बोलले, काय समर्थ बाळाप्पा दर्शना येत त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दावले सेवेकऱ्याने. तेव्हा समर्थ निजमने आज्ञापन मिळेना. कोठे मांडावे असा विचार पडला त्या लागू. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, ते जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवी जपाचा. काढून दिले बाळाप्पाशी आनंद झाला. बाईची गर्भवरे ती कोणाची मनी नाशी झाली. सुंदराबाई करावी दूर समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धन्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयाची हुकुमाला सत्वरी बाईची दूर करावे.
परी राणीसी भिवनी तैसे न केले दयानी समर्थ दर्शनासे एके कारवारी पातले दयासी बोलती समर्थ कैसा करीता कारभार ऐसे कोणी उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराचे कैद करून या वाळीसी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला वाईचा स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा करावयाचे घेऊन गेले बाळाप्पाची म्हणती देऊ तू माझी पगार सरकारातून बाळाप्पा बोलले तयाची द्रव्य नाही आम्हासी आम्ही निगव मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताचं सांगून करविलेशकींनी उद्या पण हिशोबाचा पाचा घेतला बाळाप्पानी चाकरी एक तपसरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती देणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावेची नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट वासिनी जय जयाजी स्वामी राया रात्रदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत त्रयोदश अध्याय गोढा इथे श्री स्वामीचे सारामृत त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभ भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुण घना जय जयाजी अगम शना जय जयाजी परम पावना दीनबंधे जगद्गुरु प्रत काही उठवून आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रत कर्मे आटपोनी मग बसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्थान सुगंध चंदन लावण सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूक दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य काढणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहना परात पराकाय वैल्या सतना ब्रह्मचार्या यतीवर्या जय जयाजी पुराण पुरुष लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीश वेदवंदा जगद्गुरु सुखधामा निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारावया आनंद रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलासी करता आणि करविता तुझ हवी आणि होत दाता आणि देवविता तुझ समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समर्थ तुझ लागे आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनीय निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे के विश्वेश वेदांचाही तर्क चांचल्य शास्त्रातेही नावरे विष्णू आणि शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्र मुखै निश्चिती शिनल्या ख्याती वनिता रूढ ठेविला चरणी माथा रक्षावे मदसी समर्थ कृपा कटाक्ष दिनानाथा राजाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मनास कृपा समुदे यामिना आश्रय देते सदैव पाप ताप आणि दैन सर्व जाव निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोकी साधन करावावे स्तर हा भव सागर याचे पाववया पैल तीर स्वन्नमतर्मी साचळ प्राप्त हो मजला ते आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधो तुझ्या कृपेने किती वर्णू आपुले गुण द्यावे मत सुख साधन आज्ञान तिमिर निरसोन ज्ञानात हृदय प्रगट पै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुखे ही निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम तो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा अल्प वर्गाचे शोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असोन या संसारात प्राचीन तव नानामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐसी प्रार्थना करीत आनंद होय समर्थ संतोषोनी तत्वता वरद प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधी युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐशा षडशारी मंत्र प्रीतीने जपाव अहोरात तेने सवार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होत समर्थ स्वामी चरित वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी आत्मशुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिळवू नये लोकात जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती दयाची इथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशो अध्याय गोढा श्री रस्तु शुभ भवतु अध्याय 15
श्री गणेशाय नम अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हाता पाप ताप दैन्य वाढतात येते काही नवरेची सर्व कामना पुरवून अंती दाविती सुलभ जे नर करीती नाम सुन ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जैन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांच्याची ती सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ परमेश्वर यती रूपेसे ज्यांच्या वाटेची ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगळ वेड्यात बासा पेटेली राहत दारिंद्र पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एक दिनी फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंठ कष्ट करून तिये वरस केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्ट भावे दाटोनी माता ठेवी श्री जननी म्हणे कृपा कटाक्षी करून दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श ज्ञानी झाला तो तत्व तकळ जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लेयती वरद हस्त ठेवी तत्काळ मती सयाचे बसापाचे श्री चरणी जडले ते पायसुनी लाहू लागला निशिदिनी स्वामी सनिग्ध आनंदे मग बसापाची कांता ऐकून या एसी वार्ता करीत असे आकांता मने घर बुडाले बसापा येता ग्रहासी गुरोतल बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापा वादन भीत नसे झाड कोणाची एके दिवशी अनन्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात गुरुदम दाटले चित्त दडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बासाप मागे चालत प्रवेशले गोड अनन्यात पूर्ण स्वापते ओरडती परी बसापाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी दडली वृत्ती देहमान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेने समान पाद स्पर्श सर्प झाला पजापा भानावर आला अपरिमिती देखील सर्प समूह चौकडे कुश शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिवस सर्पमय पाहून या एसी परी भयभीत झाली अंतरी तो त्याची मधुत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समय जितोके पाहिजे तुके केली न करी अनुमान काही दैव तुझे उदले ऐसे बोलता समर्थ बसापे भयवित कधी घेऊन अंग वस टाकीत एका सर्पावली गुंडाळवणी सर्पात वरी वर उचलवणे घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सतर ग्रामा माझी आले बासापा सहित बसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंग वसल बासापा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरीने माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती तर त्याशी बोलती ईश्वर कधी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोषीचे असो तो बासापय भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे येथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसुत पंचदशो अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण मसु श्री रस्तु शुभ भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारनाथ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले स्वामी भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणात प्रति राजापूर तालुक्यातील या गावात सुंदर हरिभाऊ तेथे राहणार जात मराठी तयाची ते होत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याचा गावी तयांचे माता बंधू राहती मुंबई तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती एकलेकाने तेव्हा भावद्रोणी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढलेली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरवायचे लवे नाही आम्हापासी फिर्याद होता आपुसी बट्टा लागे ना आमूचा तेव्हा पंडित बोलले आम्हाला ही कर्ज काही झाले निघेला आमचे दिवाळी आयत संचय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्ती त्याची करावी एक युक्ती तुमचा होऊन मी मालिक लिहून देतो पेढीवरी अपूचा भावा वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ आंप्रत काळी वास करीत त्यांची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोट जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करी भक्तीने तेव्हा समर्थ तयांचे शिव राम मारुती ऐसी नामे दिलेली त्रिवर्गासी आणि मंत्र दिलेले पंडिता राम म्हटले गजानन शिव नाम दिले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गास जवळ बोलाविले तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः
ऐसा मंत्र हरिभाव दिलेला असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदे पारावर नसायची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनिधी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय येता गच्छित सागरमय सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले तयाचे मन मग पंडिताजवळ घेऊन एका मंत्र उपदर्शन केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाचे. तिचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून ते ज्ञानाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर तीव्र एके वसली उभे राहून जोडायला करी आज्ञा मागती जावया. त्या मिळतात तयाचे आनंद आले मुंबई. हरिभाऊ मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिलेला नाही कोणाते. हरिभाऊ एके तिने समर्थ सनिग्ध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्या प्रत्येक घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झाली तर आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाती कफनी जोडी समर्थे तयांची दिदली. ती घेऊन तयेवेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणते जाऊन सागरी तिने किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटले आपुला संसार लोभ मोह अनुमात चिती दुवान धरावा. आज्ञा ऐकून यायचे आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईचे साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उड बुडवणे विना विदे जोडवणी कर. अद्याप स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तेची उतरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटले समग. तिये तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा दिलेले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझे स्थापिल्या. काठिम्या पुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझे राहिले. येथेच की स्वामीचे साराभूत नाना प्राकृत कथा समर्थ सदा भाविक भक्त परिसोतो. षोडशो अध्याय गोढा. श्री रसू शुभ भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाचा. स्वामी नामाचे भजन त्यांचे या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ती लागी सावरून धरली सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्ट सांगोनी. याची पिछाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव गोसलेकर दयाशी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तिचा विचार करून कोठी दर्शन आल्या उठा उठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्व. एकूण या देव मामलेदार हसून देतील उत्तर. ती पिसाच्या लागले थोर माती दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. तो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तवे करीत. हिंदू पाड्याचे स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता काठिम्या पुरत तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिल्ली कांडेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांदा तेही तास देत स्वामी सुता परी त्यांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात सके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केली. कोणी एके समयाचे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे. त्यांनी केले वर्तमान. पाहुणे स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ते. प्रेमानंदी चरण वंदित स्तवन करीत तयांते. स्वामी सुते तयासी लवली. स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मोठी आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहुण्या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंद. शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी. विशेष जन लाविले भक्त जनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरोनीस कामना कोणी येतांची दर्शन द्यायचे. समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाचे. स्वामी सुत ही त्या प्रगती मनातील खुन सांगते. एकोणी जनचकित होती वर्णिते ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी.
स्वामी दर्शन घेतल्याविना तो नसेवी उदकानं नैसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग राजवाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ जे करून रस भरले पूर्ण हे केले. आतून राणीने सेवकासे म्हणाले, सत्वरी तुम्ही जाऊन अवसरी साधू ते मंदिरी प्रार्थून आणावे. पाहोनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावण्या वेंगेसी मिशी चरणी गातली. हीच सुता ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणे. कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अकलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिवस समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असत आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगते तया कानी आम्ही जातो निज मानी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होईने कल्पना न सहाय द्यायचे. स्वामी विना कैसे जीवन वारंवार विनवे स्वामी से न करावे काही. मी अजनले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयास म्हणते आम्ही तव हृदय वास करू निश्चय चिंता न करावी काही. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडली त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरला मुंबई. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थे. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईच पाठविले सेवेकरी म्हणते सुताचे सत्वरी मत सनिग्ध आणावे. परिसुत त्या सांगते आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन लगतस. मग सांगती समर्थ त्याचे घालवणे पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी जरी जावोनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत झालेला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तो परुणी यथार्थ ठेविली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुत आहे परी तो नाला कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या देवी समर्थ करीती विचित्रवाणी वैसले स्थान करून परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरील अंग टाकीती. कोणा संगे न बोलती उदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे मदता समाचार पत्र पाठवला आत्मज. ही जपूत मरण वाटा ऐकून करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थे. सुता आपुला भक्त असून अकाली पावला कामरण मगच वळती हे चरण त्याचे ताऱ्यांनी होय कैसे. समर्थ बोले ती अशी उलंगिले आमुच्या आत संधी सापडली का अशी ओढून वळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला बहुदधी दुप्त रक्याची झाली सर्वत्र कीर्ती अमल राहिली. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदोषो अध्याय गोढा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्री रत्सु शुभ भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नम. स्वामी सुताच्या गादीवरील कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पंखासी अधिक नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पंखारा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिवस तोची जाळा मोठ्या मोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून. पौनी ठेवेले वीटी स्थिती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दाता तयांचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृष्ण होत चालला. काकूबाईने तयाचे आणविले आपणांपास एके दिवशी समर्थाची दादा प्रती दाखवी. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाल याचे आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता झालासी झाली अयोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिला. हे जवान मोगला इथं तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ जवळत बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थाप्या मठात या कारण्या कलकोटी येत दर्शन घेता समर्थाचे.
हे म्हणती काकूबाईची पादुका स्थापन करायची तुम्ही पाठवा दादाची समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान अशांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ हाय जरी अज्ञ तरी सांभाळ उदयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्ही दिलेसे जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केज प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतो. पुढे सेवेकऱ्या सांगती त्यासी मुंबईचं पाठविती ब्रह्मचार्याची आज्ञा करीती यासी थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुराची याच द्यावी कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादाची उपदेशती दिवस निशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी असा गोष्ट करीता नकार म्हणायची सर्वथा नरुची चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्याने लिहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थेचा समय आज्ञा केला भुजंगाचे घेऊन माझ्या पादुकाची मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चाला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती पैसेच. त्यांच्या पादुकाची पडता उभरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता आज्ञाने गेले अलयाते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्य वर्णावे. असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई दत्तकली चित्ती म्हणे समर्थ दादांप्रती केवळ खचिक लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची अशी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती येशी जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू या समयी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकीचे पुढे झाले. 19 वचनाला समर्थाशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करून मांडलेला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिले. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेची ते पाहुणे काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिक कौतुक मांडिले. दादाची जवळ बोलविले काय सांगितले तयाची. अनुसया तुझी माता तिच पाशी भिक्षा मग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. एसे बाईने पाहुणे क्रोधविष्ट अंत करणे म्हणे तुझी हे करणे लोक अपवादा कारण. एकोणी मातेची युक्ती दादा तिचं प्रति बोलती एक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे एकूण वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी वचनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबा पोलीस स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविले. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ भक्त परिसुत अष्टदोष अध्याय गोढा. श्री रच्चू शुभ भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता पुढे वर्णू स्वामी चरित्र अत्यांतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्र नामे नृसिंह सरस्वती दयांती सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्रती देखील त्यांनी समस नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावयाचे हठयोग साधने अशी इच्छा बहुत दिने नाना स्थाने फिरून विष्णुद करीत श्री गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमासींचा एकोणी. सन्मुख पाहुणे दयाला अज्ञाचक्र भेदक काला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. फक्त एकता तेथेची समाधानी लागली त्यांची स्मृती न राहिली देयाची ब्रह्मानंदी प्राणवायू. आश्चर्य करीत सकळ जण असू झाली काही वेळ. समाधी उतरवली तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदा भुजांबावरील मस्तक ठेवले झड करी सततित झाले अंतरी हर्ष कोटी न समावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेथे माझी इच्छा पुरली चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्रे परतो मी येथे देवीची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जायला. बहुत धर्म कृत्ये केली दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कल जोडून झाले बहुत असमाधान. गुरुमूर्ती पाहुणी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोले त्या समयाशी सुखी धन्यता पावला वर योषिता पाळवली. तेही द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी मनी मग सहजी सुलभवनी अंती जास्ती सुखाने. एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटेले सकल मनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केली अकरतील. परी अंतरीची कुण येती तत्काळ जाणवणी. अहो लागले अधोवन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून स्थिती दिली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये केली बहु. यशवंतराव भोसलेकर नामे देव मामदर त्यासी ज्ञान साचर समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण
व त्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे समर्थाची कृपा होते इच्छित कार्य साधिल तत्व तैसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतून अंतरी खड्ड कधीतरी स्त्रींच्या करी मने माझवर कृपा करी तरी खड्डक हाती देतील पाहुणी पैसला दुरस्विनी जाणिले अंतर त्यांचे पाहुणी कर्म गुण राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वरी आली बाहेरी तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजले ते शेवटानं जाय आले ऐसे समर्थ दर्शवले म्हणून न दिले खड्डक करी परी तो अभिमानी पुरुष खड्डक घेऊन व तैसेच आला प्रत स्वस्थाना झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याची यश नाले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त त्याता भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन दिनी करी जाती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी स्मृती समय पातरा पाहून यावी परित परी श्रीचरण धरले झड करी उभा राहिला काळा दुरी नवल परी जाले दीनवदन पाहुणी दृढ घातली मिठी चरणी त्या करी विनवनी वलन माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याची नावे त्वातरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जण पाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोरवरणी ताते बैला प्रती दिलेली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र तेथे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोढा श्री रस्तु शुभ भवतु अध्याय 20 श्री गणेशाय नम जय जय करुणाकरा जय जय यतीवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वनिता समर्थाचे गुण नाना दोष होतील दहन सांगता एकता पावन भक्त श्रोता दोघी असो कोणे एके दिवशी इच्छा धरून मानसी रहस्त एक दर्शनासी समर्थाच्या पातल्या करून या श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्याची वदिवी हास्य वदने करोनी फकीराती देई खाना ते पूर्वीचे सर्व कामना पक्वाने करून नाना तेथेच भोजन देई जे गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेवळ घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाते उदष्टीत उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्थात सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्याग ग्रहस्थाचे मन शासंक झाले ते धवा म्हणे यवन येती अपवित्र त्यांचे कैशी घेऊ उद्दिष्ट येती मध्ये पावेल कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पनाची ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मेळाव्या साधन त्याजवळी नसे परी त्याचे देखून समर्थ म्हणती हे उद्दिष्ट घे त्वरित तो निष्कंक मनात पत्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होईल मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचने भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायासे घेऊन आला घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी ग्रस्त पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला असनावरील पैसा विला 10,000 दिलेला नोट आणून सत्वर सहस्त्रमणी आनंदला बाई त्या आशीर्वाद दिलेला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्यग्रस्त आली प्रचिती वारंवार स्तुती करीत श्रोत गात स्वामींचे येथे श्री स्वामींचे इतर सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकवत भाविक भक्त 20 अध्याय गोडा श्री रस्तु शुभ भवतु अध्याय 21 श्री गणेशाय नम स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत कळोनी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राज्य आता कळसा अध्याय 21 कृपा कळोनी वदवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारण व्हावा अकर आता ऐसे मना माझे येता जड देह त्या लागून तत्वता गेले स्वस्थानी यती राज्य शके 1800 पूर्ण वस्तर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निज रूपी चक्रात ते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मजोत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णन जाय अक्कलकोटीचे जन समस्ते करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला नासन मार्ग दावे हरिले जड मुंडाला तो महिमा कोणवर कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झाला असे तेथेचे बालपण गेले आता को परिसयने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत
वाणी मारवाडी श्रेष्ठ मग ज्यांचे शंकर श्रेष्ठ त्याची स्नेह झाला निकट असे जाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीती ती धवा उपजिती चित्ती स्वामी चरित श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम आदय मंगलाचरण कार्य सिद्धार्थी देवतस्थवन आधार स्वामी चरित असं कोण हे कथन केलेसे श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपी प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वनिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींच्या करावया छळ आले दोन संन्यासी कलतेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींचे पाठविले कारभाऱ्यांशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याशी दाविला चमत्कार हृदयाचे वृत्त समग्र सहाव्याच वर्णिले विष्णू बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मानंदी ग्रस्त त्यांनी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चून या द्रव्ये बहुत त्यांनी बांधला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचुत वर्णिले दशमात ते एकता पुनित श्रोते होते सत्तेची 11वा आणि 12वा 23चे अध्याय 13वा बाळापाचा इतिहास वरवा त्या माझी निरूपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविक बसापा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रस कैसे झाले स्वामी भक्त 16वा 17वा यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले स्वामी सुताच्या कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांची वासुदेव फडके यांची गोष्ट आणि तात्यांची वृत्त वर्णिले 19 सारांश रूपे सत्यपै एक ग्रहस्थ निधन त्याचे आले भाग्य पूर्णतेचे केले वर्णन 20व्यात वर्धाले स्वामी समाधीत झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला हा ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिलेला हावर जो भावे वाचिल हे चरित्र त्याची आयु आरोग्य बल संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढोवी मला कीर्ती मुखी वसो सरस्वती भव सागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नस सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्ध आणला त्याची रक्षा वेदळ्याला कृपागना समर्थ स्वामी चरित्र सुंदर उतरण त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवला भाळ सदोदित प्रतिपाळ करावा बाळा आपुला इथे श्री स्वामीचे सारवृत नाना प्राकृत कथा संबंध सध्या परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभ भवतो इथे श्री स्वामीचे सारमृत संपूर्णम